झालं दिवाळीचं सूप वाजलं. दीपोत्सव येणार 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 आला आला आला, झाला झाला झाला, गेला गेला गेला. दीपोत्सव पूर्ण झाला. कुणाला त्यापासून अतिशय आनंद मिळाला, कुणाला थोडा मिळाला, कुणाला काहीच मिळाला नाही, कोणाच्या पदरात दुःख होतं. या विश्वामध्ये कोणतीही घटना ज्यावेळेला घडते त्यावेळेला त्या घटनेपासून खूप लोकांना आनंद होतो, काहींना होत नाही, काही जण न्यूट्रल राहतात आणि काहींना दुःख होतं. हा निसर्गाचा नियम आहे. पाऊससुद्धा केव्हाही पडो, अगदी पावसाच्या दिवसात पाऊस पडो, काही लोकांचं नुकसान होतं, बऱ्याचशा लोकांचा फायदा होतो, काही लोक न्यूट्रल असतात. हा विश्वाचा एक नियमच आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे आणि या नियमाच्या पुढं आता निघालं पाहिजे. आम्ही आमच्यामध्ये या दीपोत्सवाच्या निमित्तानं काय काय बदल केले. या दीपोत्सवामध्ये अलक्ष्य लक्ष्मी निस्सारण हा एक महत्त्वाचा भाग असतो. तर आम्ही आमच्यातली अलक्ष्मी, अविचाराची लक्ष्मी जी आहे तिचं निस्सारण केलं का? आम्ही सद्विचारांची कास धरण्याचा निर्णय पक्का केला का, हे स्वतःला विचारूया आणि आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा सुरू करूया.